नमस्कार फुडीज. आज आपण माहीमच्या थंगवलीमध्ये आलो आहोत. मुंबईतील सर्वात खास रेस्टॉरंटपैकी एक. इथल्या अस्सल चवींचा अनुभव घेण्यासाठी खूप उत्सुक आहोत. की खूप टायमानंतर मी ब्लॉग हॅज बीन सो लॉंग की खूप टायमानंतर मी ब्लॉग काढते आहे. ॲक्च्युली मी खूप सारे प्लेसेस गेलेली, मी व्हिडिओजसुद्धा काढले होते, बट मला टाईम नाही मिळाला ब्लॉगमध्ये कन्वर्ट करून प्रेझेंट करायला यूट्यूबला. सो आय हॅव केम टू माहीम. एक छान रेस्टॉरंट आहे, साऊथ इंडियन रेस्टॉरंट आहे इकडे, थंगवली नावाचं. आणि ॲक्च्युली ते आमच्या ठाण्याला सुद्धा होतं, पण ते लवकर बंद झालं. हा आहे माझा फ्रेंड ज्याच्यासोबत मी आली आहे. याचं सुद्धा यूट्यूब चॅनल आहे, त्याचं मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देईल. आता मी आलो आहोत आणि हे ज्यूससुद्धा मागवलं आहे आणि मेन्यूसुद्धा डिसाइडेड आहे. सो हे आहे ॲम्बियन्स. सो इथे मी नोट केलं आहे साऊथच्या स्टेट्समध्ये ते टुरिस्ट पॅकेजिंगचे मोठे मोठे करून आहे. ऑब्वियसली मी रिसर्च करून सांगेल, कारण याचं टेस्ट ॲक्च्युली कोकमसारखं जास्त लागतं आहे करोनापेक्षा. बट लेट मी चेक. सो आम्ही हे एन्जॉय करत होतो ड्रिंक, तेव्हा आम्हाला एका मॅनेजरने इकडच्या सोलकढी दिली आहे. आय एम नॉट शुअर की इथे सोलकढी साऊथ स्टेटमध्ये आहे की नाही तुम्ही जर कोणतं ऑडियन्स बघताय साऊथवरून तर नक्की मला सांगा की सोलकढी पण एक साऊथ इंडियन डिश आहे का तुमच्या इकडे. नॉट डिश ॲक्च्युली अ बेवरेज, कारण इथे जास्ती करून महाराष्ट्रामध्ये मराठी लोकांमध्ये मेनली इंटू कोकण आणि मालवणमध्ये हे खूप फेमस आहे सोलकढी. मला पण कळवा तुमच्या इकडे पण हे ॲड ऑन होतं का. सो मी आता ट्राय करते. हे चेन्नई कुट्टू पराठा आहे. खरंच छान आहे, खरंच छान आहे. फक्त ब्लॉगसाठी नाही पण एक्झॅक्ट खूप छान आहे. साऊथ इंडियन फूड खूप पहिल्यापासून. आता पहिल्यांदा मी असं वेगळं ट्राय केलं आहे हे. आणि या रेस्टॉरंटमध्ये फक्त चेन्नई किंवा मँगलोर, केरळ जेवढे पण साऊथ स्टेट्स आहेत त्या सगळ्यांचे डिशेस या रेस्टॉरंटमध्ये मिळतात. आणि आता मागवलेला नीर डोसा आहे हा. सेकंड आहे चेट्टीनाड करी मिक्स व्हेजमध्ये, आणि ते आहे अप्पम. जसं दाखवलं होतं की आम्ही चेट्टीनाड करी मिक्स व्हेज, मिक्स चेट्टीनाडू करी आणि मागवलं आहे नीर डोसा. सो याच्यासोबत ट्राय करणार. ऑल्सो आम्ही अप्पमसुद्धा मागवलं आहे. ग्रेव्ही जरासं टँगी, मे बी ते जास्त इमली और समथिंग टोमॅटोमुळे मे बी थोडं स्पायसीसुद्धा आहे. सेम आय विल ट्राय विथ अप्पमसुद्धा. अप्पम सोबत जास्त छान वाटते, कारण थोडंसं ते आंबलेलं टेस्ट आहे ना, तसं अप्पमचं आहे. A few moments later. आणि वैभवने अशा प्रकारे एम्बॅरेस केला आहे मला सरबत सांडून. आता विचार करते पुढचा ब्लॉग काढू की नाही तर आम्हाला हकलवतील.
तर परत एकदा यांनी कॉम्प्लिमेंटरी पायसम खीर दिलेली आहे, तर ते टेस्ट करून बघूया. आता टेस्ट करून सांग कसं आहे. तर एकदा ट्राय करतो. त्यामध्ये राईस आहे, परत सांडलं, चांगले आहे. आमचं जस्ट झालं आहे आणि आता आम्ही परत जातोय फिरायला दुसरीकडे. तर छान होतं जेवण आणि मी लिंक नाही सॉरी टॅग करेल रेस्टॉरंटला खाली डिस्क्रिप्शनमध्ये आणि इंस्टाग्रामला पण जेव्हा पोस्ट करेल तेव्हा सुद्धा मी टॅग करेल त्या अकाउंटला. थँक्यू.